आज आम्ही करंजा करायचा बेत घातलाय। गणपती आला की आमच्याकडे करंजा करायचा बेत असतो। आईने कालच पुरण बनवून ठेवले, तर आज आम्ही गणपतीच्या आदल्या दिवशी करंजा बनवायला घेतल्या आहेत। करंजा मैद्याच्या पिठापासून बनवल्या जातात। त्यासाठी माझी आई इथे मैद्याचं पीठ मळते आणि मग मळून झाल्यावर त्याचे बारीक बारीक गोळे करणार आणि मग आम्ही ते पाती लाटणार। आईने आधीच पुरण बनवून ठेवलं होतं, त्यासाठी सुकं खोबरं, तीळ, गूळ, चण्याचं पीठ वगैरे असं सगळं मिश्रण तयार करून आधीच आता पीठ वगैरे मळून झाला तर माझी आई गोळे करतात। आम्ही आता पाती लाटतलो। कोकणात प्रत्येकाच्या घरी पिठाच्या किंवा रव्याच्या करंजा बनवल्या जातातच आणि जर कोणी पाहुणे आपल्या घरी आले तर त्यांना फराळ म्हणून त्या दिल्या जातात। आणि मैद्याच्या पिठाच्या पाती लाटून झाल्या की असं व्यवस्थित मांडून घेतल्या जातात आणि त्यावर जे पीठ तयार केलेलं असतं तर ते सारण त्यामध्ये भरलं जातं आणि साईडने पाणी लावून ना त्याला व्यवस्थित असं चिपकवलं जातं आणि नंतर ते व्यवस्थित कापून आपल्या करंजा तळायला रेडी होतात। फुटली तर ह्या सारण बाहेर गेला तर तेलाची वाट लागता ना, ते अशी चिकटाक होय ना, म्हणून पाणी लावायचा। एका साईड पाणी लावायचा, दुसरी साईड त्याच्यावर अशी चिकटवायची। चिकटून झाले ना त्यामध्ये असं चिरणा घ्यायचा आणि असे शेपमध्ये असं कापायचं आणि साईडचा ह्या काढायचा। झाली आपली करंजी। दाखव करंजी। आई आता करंजी तळून गेली, मग उरलेले आता हे मी भरतोय। झाले आता थोडेसे रवले। हे आता असे करंजी आम्ही तयार करून ठेवले आहेत, ते आता थोड्या वेळाने आम्ही तळतलो। पाती वगैरे लाटून मग त्याच्यात पुरण वगैरे भरून आता आमचे असे एवढे
रेडी असत. तर आता आम्ही हे तळून जातो. मग तळून झाल्यावर मग मी तुमका दाखवते. पुरण वगैरे भरून आता करंज्या रेडी झाल्या आहेत. तर मी आता त्या तळून घेणार आहे. मग तळून झाल्या की गरमागरम आपल्या करंज्या रेडी. इकडे आमचे करंज्या